येते नागपुरात सीजेपीच्या समर्थनार्थ आंदोलने नागपूरच्या संविधान चौकात आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। सीजेपीच्या समर्थनार्थ नागपुरातून पाठिंबा मिळालेला आहे। नागपुरात सीजेपीच्या समर्थनार्थ आंदोलन सुरू आहे। नागपूरच्या संविधान चौकात आता आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी तेजस मोहत्रे यांच्याकडून। तेजस, नागपुरात सीजेपीच्या समर्थनार्थ आंदोलन सुरू झालेलं आहे, काय सध्याची परिस्थिती? नक्कीच आपण बघितलं असेल तर देशभरात जे आहे ते सीजेपीचे आंदोलन सुरू आहे। अशाच प्रकारे आंदोलन जे आहे नागपुरात जे आहे ते संविधान चौकात पाहायला मिळतं। आपण बघू शकता की अनेक तरुण जे आहेत ते अभिजित दिपके असतील, सोनम वांगचुक यांच्या समर्थनात इथं एकत्रित आले आहेत आणि यांची एकूणच मागणी जी आहे ते धर्मेंद्र प्रधान केंद्रीय शिक्षण मंत्री यांनी राजीनामा या संपूर्ण संदर्भाने या ठिकाणी आपण बघू शकता की आय सपोर्ट नेहाच्या समर्थनात सुद्धा या ठिकाणी जे आहेत ते विद्यार्थ्यांनी आलेले आहेत। आपण काही तरुणांना विचारण्याचा प्रयत्न करू। काय सांगशील आय सपोर्ट नेहा आणि ज्या पद्धतीने सोनम वांगचुक सरांनी आज जे उपोषण मागे घेतलेलं आहे, विद्यार्थिनी म्हणून काय सांगशील या संपूर्ण संदर्भात? तरुण म्हणून काय जो ये नेहा ये जंतर मंतर पे हंगर स्ट्राइक पे बैठी थी 22 दिन से, और अभी रिसेंटली उन्होंने हंगर स्ट्राइक तोड़ी है। तो ये जो इन पे भी लाठीचार्ज हुई थी, तो मैं ये कहना चाहूँगा कि जो पुलिस की बर्बरता है और जो शासन की जो चुप्पी है वो जल्द से जल्द चुप्पी टूटे और इन पे बर्बरता कम हो, बस ये कहना चाहूँगा। सोनम वांगचुक सर आहेत, त्यांनी सुद्धा उपोषण मागे घेतलेलं आहे। का बघते त्याकडे, तू कसं बघते? आता आम्ही हेच पाहतो की सोनम वांगचुक सरनी छान केलं उपोषण मागे घेऊन, कारण की मग त्यांची हेल्थ काय असते आणखी आमची देशचं काय असतं, अगर ते जिवंत नाही राहिले असते तर ते आमच्या देशासाठी बिलकुल पण छान नाही राहिला असता। आणखी आम्ही हे पण चाहतो की आता आमचं सपोर्ट, आम्ही जो प्रोटेस्ट करत आहोत त्याला आमचे प्रधानमंत्री पण सपोर्ट करे, आणखी धर्मेंद्र प्रधानचा इस्तीफा मंजूर करे। आपण बघू शकता की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा जे आहे ते या संपूर्ण तरुणांकडून मागितला जात आहे आणि मोठ्या संख्येनं जे आहेत ते संविधान चौकात जे आहे ते आंदोलन सुरू आहे। एकूणच जर बघितलं असेल तर हातामध्ये जे आहेत ते पोस्टर्स आणि वेगवेगळे जे आहेत ते स्लोगन्स या पोस्टर्सवर आहे। एकूणच जर बघितलं असेल तर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनामाची मागणी जी आहे त्या विद्यार्थ्यांकडनं केली जात आहे आणि आय सपोर्ट नेहाच्या सुद्धा समर्थनात जे आहेत ते विद्यार्थी आपल्यासोबत काही विद्यार्थी आहेत। काय सांगशील, अजूनही अभिजित दिपके आपल्या भूमिकेवर ठाम आहे, कसं बघते याकडे तू? मला तर हे प्रोटेस्ट अजून झाल्यासारखं वाटत आहे, अजून समोर कंटिन्यू होणार, कारण धर्मेंद्र प्रधान इस्तीफा देत नाही आहे आणि पुन्हा ॲटलिस्ट मोदीजींनी म्हटलेलं आहे आता की काही फास्ट ट्रॅक ऑप्शन्स घेणार, फास्ट ट्रॅक रिॲक्शन्स घेणार, कोर्ट ॲक्शन्स घेणार याच्यावर। पण मला वाटते की ते बस टॅक्टिक्स आहे की याला डिले कराल, मग याला खूप दिवसानंतर लोक विसरून जाणार आणि मग त्यांनी बिलकुल या गोष्टीवर लक्ष नाही देणार आणि मग ते जे ज्यांनी केलेलं आहे ते त्यांचेच लोक असेल किंवा कोणी पण लोक असेल त्यांना मग त्यांनी सोडून टाकणार किंवा एक छोटी मोठी पनिशमेंट देऊन त्यांना सोडून टाकणार। काय बरं हेल्मेट घाललेलं आहे म्हणजे निषेध करण्यासाठी? हे तर आपलं पोलीसपासून पण आहे एक भीती आणि एक ऊन पण लागत आहे, तर थोडंसं टॅनिंग पासून जाते थोडं बहुत त्याच्यामुळे। नक्कीच आपण जर बघितलं असेल तर मोठ्या संख्येनं जे आहे ते तरुण या ठिकाणी आलेले आहेत आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनामाची मागणी जी आहे ते लावून धरलेली आहेत। अनेक तरुण आहेत जे वेगवेगळ्या भागातून आलेले आहेत, विद्यार्थी सुद्धा आहेत। एका विद्यार्थींसोबत आपण बोलण्याचा प्रयत्न करू। कुठनं आली आहेस आणि काय एका अर्थानं मागणी असणार तुझी? मी नागपूरला आंबेडकर कॉलेजमध्ये शिकते, मी प्रॉपर वर्धेची आहे। काय मागणी आहे, म्हणजे काय धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा ही मागणी आहे? हो, धर्मेंद्र प्रधाननी रेजिग्नेशन द्यायला पाहिजे, कारण की हे फर्स्ट टाइम नाही आहे। आम्ही पण नीटची एक्झाम दिली 2024 मध्ये, तेव्हा पण पेपर लीक झाला होता। कधी पेपर दिली? मी 2024 मध्ये। नक्कीच बघू शकता की अशा पद्धतीने जे आहे राजीनामाची मागणी जी आहे ते विद्यार्थ्यांकडून होत आहे। अगदीच तेजस, धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात।